मित्रांनो नमस्कार. डे 15 डेली व्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या मेनूमध्ये आहे सुरण चण्याची भाजी आहे, चपाती आहे आणि त्याचबरोबर लेमन राईस आहे आणि दही कढी पकोडा आहे. आणि हे जे पकोडे आहेत हे दही कढी चे पकोडे आहेत. आज पांढरे वाटाण्याची उसळसुद्धा होती. टिफिन रेडी झाली आणि गोपाळ ते डिलिव्हरीसाठी घेऊन गेला आहे. पिझ्झेरियाला आलो तर पाणीपुरीची तयारी चाललेली. काही पार्सलच्या ऑर्डर्स होत्या त्या अनिल काढत होता. एक लेडीजचा ग्रुपसुद्धा आला होता. मित्रांनो आज आम्ही एक प्रँक केला आणि त्याचे रिझल्ट अफलातून होते. पुढे बघाच तुम्ही. अभी मजा आएगा ना भिड़ो. मित्रांनो तिकडून मी गेलो कंपनी कॅन्टीनमध्ये. आज कंपनी कॅन्टीनमध्ये पुन्हा एकदा वडापाव होता. चहा तिकडे बनवायला ठेवलेला होता. मस्तपैकी गरम गरम वडे निघाले. आज वडे पावबरोबर चटणी होती आणि मिरचीसुद्धा फ्राय केली होती. तिकडून आलो पुन्हा पिझ्झेरियाला. संध्याकाळची वेळ होती. केक शॉपला रश होती. झोमॅटोवाले आपली डिलिव्हरी घेऊन चालले होते आणि पंकज माझा मित्र आलेला आहे शॉपला. हा एक न्यू मेंबर आहे प्रँकसाठी. मित्रांनो आज आम्ही तिघं मित्र मी पंकज अनिल मिळून आमच्याकडे जेवढे मोमोजचे फ्लेवर आहेत सर्व मोमोजचे आम्ही टेस्ट करणार आहोत आणि त्यांचा रिव्ह्यू तुम्हाला देणार आहोत. नक्की पूर्ण पहा. मित्रांनो नमस्कार. आज आपण बघणार आहे की ह्या पाचही मोमोज पैकी कुठला मोमोज सर्वात चांगला आहे. तर आपला मित्र आज बरोबर आहे, पंकज आहे, अनिल सुद्धा आपला मित्र आहे, तो पण बरोबर आहे. आम्ही तिघे एकत्र आज बघणार आहे की कुठला चांगला वाटतो ते. एक एक खाऊन बघणार कुठला चांगला वाटतो ते. तर पहिला आपण ट्राय करूया स्टीम मोमोज. तर मित्रांनो स्टीम मोमोज ओके होता. आता आपण पुढचा फ्राईड मोमोज ट्राय करणार आहे. त्याआधी आपण पंकज आणि अनिलचं मत घेऊया. त्यांना कसं वाटलं ते. स्टफिंग खूप चांगलं होतं. काहीतरी वेगळं युनिक टेस्ट. अनिल ओके होता. तर आता आपण ट्राय करूया फ्राईड मोमोज. तर आता मित्रांनो आपण तिसरा मोमोज ट्राय करणार आहे. आता आपण व्हाईट सॉसचा ट्राय करू की याची टेस्ट कशी आहे म्हणून. व्हाईट सॉस आपण ट्राय केलेला आहे आणि माझ्या मते स्टीम आणि फ्राईड पेक्षा सर्वात चांगला व्हाईट सॉस आहे. पंकज तुला काय वाटतंय. मला याची टेस्ट आपल्या व्ह्युअर्स सांगायचं तुला काय वाटतंय. मला याची टेस्ट थोडी सिमिलर टू पास्ता सारखी लागली. ओके फ्राईड आणि स्टीम पेक्षा बेटर आहे की कसं आहे. हा थोडा इम्प्रूव्ह आहे. ओके अनिल त्या दोघांपेक्षा चांगली आहे टेस्ट. इम्प्रूव्ड आहे. ओके ठीक आहे. चला मग आता आपण पुढचा ट्राय करूया चायनीज मोमोज. आता आपण खाल्ला जस्ट चायनीज मोमोज आणि स्टीम पेक्षा फ्राईड पेक्षा आणि त्यानंतर व्हाईट सॉस पेक्षा सुद्धा मला तरी हा चायनीज मोमोज खूप चांगला वाटला. पंकज तुला कसं वाटतंय. हा मला पण हा खूप आवडला कारण ह्याच्यामध्ये थोडं डिफरंट टेस्ट आहे आणि प्लस त्याला पनीर क्रिस्पीची पण टेस्ट आहे. अनिल तुला कसं वाटतंय. मला पण आपला पनीर क्रिस्पी मध्ये वाटला. ओके त्या दोघांपेक्षा बेस्टच आहे. म्हणजे आतापर्यंत सर्वात चांगला झालेला आहे चायनीज मोमोज. आता शेवटचा एकच शिल्लक राहिलेला आहे रेड सॉस मध्ये. तो पण आपण ट्राय करूया कसा लागतोय ते. आतापर्यंत हे जेवढे मोमोज खाल्ले तर त्यापैकी रेड सॉस सुद्धा मला तेवढा चांगला वाटला नाही. तर माझ्या हिशोबाने मला चायनीज जो मोमोज आहे तो सर्वात उत्तम वाटला. पंकज रेड सॉस मला थोडासा स्वीट आणि टँगी फ्लेवर लागला पण मी म्हणेन त्याच्यापेक्षा चांगला आणि बेस्ट चायनीज मोमो आहे. आणि मला पण चायनीज मोमोज जास्त आवडला रेड सॉस पेक्षा आणि ते व्हाईट सॉस पेक्षा. ओके म्हणजे आमच्या तिघांच्या मताने तिघांच्या रिव्ह्यू प्रमाणे सर्वात बेस्ट ह्या पाचही मोमोज पैकी सर्वात चांगला आहे चायनीज मोमो. मित्रांनो तुम्हाला हा आमचा सेक्शन कसा वाटला. हे आम्ही जे आज सर्व ट्रायल घेतली खाण्याची हे तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. बाय बाय. बाय.